नमस्कार मित्रांनो, कशा आहात? माझं नाव मुकेश कळे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करत आहे. आज भांडूपमध्ये पुस्तक प्रदर्शन शिबिर चालू आहे, त्यानिमित्ताने हा व्लॉग करत आहे. चला मग बघूया कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत, कुठल्या लेखकांची पुस्तकं आहेत. या मग. स्वर्गीय दिना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हे पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं आहे भांडूपमध्ये. येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. तर याच्यामध्ये विविध प्रकारच्या लेखकांची पुस्तकं आहेत आणि विविध प्रकारच्या प्रकाशनाची पुस्तकं आहेत. त्यासोबत दिना पाटील वाचनालय आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून आम्ही येत्या 28 ते 30 नोव्हेंबर ला पुस्तक आदान प्रदानाचा उपक्रम घेतला आहे. तर त्याच्यामध्ये वाचकांकडे असलेली जी जुनी पुस्तकं आहेत वाचून झाली ती त्यांनी तिथे येऊन डोनेट केली आणि त्याच्या बदल्यात ते दुसरी पुस्तक घेऊन जाऊ शकतात. मग इथे तुम्ही पुस्तकं विक्री कसा दर आहे? ह्याच्यावर सवलत आहे. पुस्तकांवर प्रत्येक पुस्तकावर एक खास सवलत ठेवलेली आहे आम्ही. अच्छा, ठीक आहे. चला, मला यांना पुस्तकं दाखवतो भांडूपकरांना. हे प्रकार बघू शकता. सगळ्यात भारी पुस्तक शिवाजी सावंत मृत्युंजय, छावा, छत्रपती शिवाजी महाराज. किती छान छान पुस्तकं, भारी भारी पुस्तकं आहेत. मी तर बोलतो या तुम्ही पुस्तक प्रदर्शन मध्ये. हा यांचा लायब्ररी सबस्क्राईब प्लॅन आहे, नक्की तुम्ही जॉईन करा. भारताचे संविधान देखील इकडे आहेत उपलब्ध. जेवढा शॉर्टकट मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. तुम्ही स्वतः या आणि बघा कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची किती छान छान पुस्तकं आहेत. गौतम बुद्धांची पण आहेत. हे भांडूप स्टेशनला आहे. तुम्ही जॉबला जाताना किंवा जॉबने येताना तुम्ही इकडे येऊ शकता. लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं आहेत. स्वार्थ तुकाराम गाथा देखील उपलब्ध आहे इथे. छावा इंग्लिश मध्ये देखील उपलब्ध आहे. खूप प्रकारची पुस्तकं तिकडे. इंग्लिश पुस्तकं आहेत, मराठी पुस्तकं आहेत.
दिनावा पाटील वाचनालय आणि अभ्यासिकेच्या माध्यमातून आम्ही भांडूपमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तक आदान प्रदान ही संकल्पना घेऊन आलो आहोत. तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या वाचकांकडे वाचून झालेली पुस्तकं आहेत, आता ती नको आहे, ती अडगळीत पडलेली आहेत. तर त्यांनी ना या येत्या 28 ते 30 नोव्हेंबरला सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत आमची अभ्यासिका आहे आणि वाचनालय स्टेशन रोडला भांडूपला, तर तिथे येऊन त्यांनी ती पुस्तकं डोनेट करावीत आणि त्याच्या बदल्यात त्या हे जसं एक्झिबिशन लागले आपलं तसं 3 दिवसाचं आमचं तिथे एक्झिबिशन लागणार आहे. तर त्या एक्झिबिशन मध्ये येऊन वाचकांनी त्यांना जी नको आहेत पुस्तकं वाचून झाली आहेत तर ती जर घरी अशीच आहेत तर त्यांनी तिथे डोनेट करावी आणि त्याच्या बदल्यात त्या एक्झिबिशन मध्ये मांडलेली आम्ही आमच्या एक्झिबिशन मध्ये जी मांडली असणार आहोत पुस्तकं, ते 3 दिवसाचं एक्झिबिशन लावणार आहोत. तर त्या पुस्तकामधले जे पुस्तक त्यांना आवडेल तर ते घेऊ शकतात. त्याच्यामध्ये हिडन चार्जेस वगैरे कुठले प्राइसचं कोणतं हे बंधन नसणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी 100 रुपयाचं पुस्तक डोनेट केलं आणि तिथे त्यांना 1000 रुपयाचं आवडलं, 500 रुपयाचं आवडलं तर ते घेऊ शकतात. फक्त पुस्तकाच्या बदल्यात पुस्तक आहे असं आहे. आणि या एक्झिबिशन मध्ये जे की 3 दिवसासाठी लागणार आहे आदान प्रदान, तर आदान प्रदानच्या एक्झिबिशन मध्ये असं असणार आहे की आमचं वाचनालय आहे तर वाचनालयाला वर्षभरात जी पुस्तकं डोनेट येतात, जी पुस्तकं गिफ्ट्स येतात, ही पुस्तकांचं आम्ही एक्झिबिशन भरवणार आहोत. तर तुम्ही आवर्जून या एक्झिबिशनला या, तुमच्याकडे जी काही पुस्तकं असतील ती तिथे डोनेट करा आणि तुम्हाला जे आवडेल ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. तुम्ही आता ऐकलं ते काय बोलले, आदान प्रदान म्हणजे तुमच्याकडे जी पुस्तकं असतील घरामध्ये ती पुस्तकं घेऊन या. असं घरात पुस्तकं ठेवू नका. माहिती आजकाल मोबाईलचा जमाना आहे, मग तुम्ही पुस्तकं वाचत नाहीये, पण माझ्या मते ही पुस्तकं पडली ती तरी घेऊन या आणि काही पुस्तकं इथे या, खरेदी करा. खूप छान कलेक्शन आहे, मला असं वाटतं ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. तर मी एवढंच सांगू शकतो. आणि हा ब्लॉग कसा आवडला तुम्ही नक्की कमेंट्स करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आता हा ब्लॉग मी पुन्हा काढलेला आहे भांडूपमध्येच. मला फिरायला भांडूपला जायची, तर भांडूपमध्ये जे काय असेल ब्लॉग काढण्याचा निमित्त असेल तर मी नक्कीच काढत असेल. पण मी तुम्हाला एकच सांगेल की सबस्क्राईब करा आणि काय चुकवत असेल नक्की सांगा. दिनावा पाटील वाचनालय पुस्तक आदान प्रदान. तर इथे पुढे यांची लायब्ररी आहे, मी लायब्ररीकडे तुम्हाला घेऊन जातो. हे बघून घ्या, इथे लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये येऊन तुम्ही पुस्तकं वाचू शकता. इकडे तुम्ही पुस्तकं येऊ शकता, घ्यायला येऊ शकता आणि पुस्तकं घेऊन जाऊ शकता. इथे ऍक्च्युली वाचण्यासाठी कॉन्सेप्ट नाही आहे यांचा. मेंबरशिप वगैरे तुम्हाला मी फोटो पाठवेलच. एक्झॅक्टली काय फीज आहे, काय डिपॉझिट आहे, ठीक आहे. मी आता चार्ट वगैरे तो घेतलाय तिकडनं, मग तो चार्टच आहे ना. तिकडे या, तुम्ही लायब्ररी जॉईन करा. कामावरती जाताना तुम्ही इथून स्टेशनवरून पुस्तकं घेऊन जाऊ शकता. फायनली माझा ब्लॉग झालेला आहे. तुम्ही एक काम करू शकता, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओसाठी पण नक्की व्हिडिओ. धन्यवाद.